जय महाराष्ट्र सर्वांना. कशा आहेत सर्व? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. सर्वांना माझ्या फॅमिलीकडून, माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून, इंस्टा फॅमिलीकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्ही काय चालू करणार असाल नवीन वर्षामध्ये, ब्लॉग असेल, कॉमेडी व्हिडिओ असतील, तर तुम्ही नक्की चालू करा. कोणाचा विचार नका करू की कोण काय बोलेल, काय करेल. जे करायचं आहे ते नक्की चालू करा. मित्रांनो, आज मी ब्लॉग शूट करायला आलो आहे ऐरोली इथे, नवी मुंबई महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बघायला. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सुद्धा आतमधून दाखवतो की बघण्यासारखं काय काय आहे. तुम्ही इथे येणार असाल तर ऐरोली स्टेशनवरून ईस्टला उतरा आणि ईस्टवरून तुम्हाला रिक्षा भेटेल. रिक्षा तुम्हाला इथे सोडेल. चला तर तुम्ही इथे आलात ना की ह्या साईडने वरती जायचं आहे. आता बघूया आपण वरती जाऊन काय काय बघण्यासारखं आहे वगैरे. समोर तुम्हाला बघायला भेटेल ध्यान केंद्र. ध्यान केंद्र सूचना फलक सुद्धा इथे दिलेला आहे. तुम्ही आतमध्ये जाण्याआधी कोणत्या सूचना पाळल्या पाहिजेत त्या सुद्धा दिल्यात आणि इथे टायमिंग सुद्धा दिला आहे. ध्यान केंद्रामधून तुम्ही बाहेर आलात की इथून खाली जायचं आहे. लिफ्ट सुद्धा आहे. तुम्ही जर जिनेने जाणार असेल जिनेने सुद्धा जाऊ शकता. लिफ्ट सुद्धा आहे. आता आम्ही लायब्ररीकडे जातोय. इथे आतमध्ये आहे संग्रहालय प्रवेश. या संपूर्ण संग्रहालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती बघायला मिळते. अगदी त्यांचा जीवनपट, म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला, त्यांनी शिक्षण कोणतं घेतलं, कुठे घेतलं, त्यांची कॉलेज लाईफ कशी होती, त्यांनी कोणत्या डिग्र्या मिळवल्या, कुठे मिळवल्या, त्यांनी कोणत्या चळवळी चालू केल्या, त्यांनी कोणते सत्याग्रह केले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा सहभाग कसा होता, त्यांना या संघर्षामध्ये कुणी कुणी मदत केली, त्यांच्याविषयी माहिती, त्यांचे गुरु कोण होते त्यांच्याविषयी माहिती, संविधानाविषयी माहिती, त्यांची लग्नानंतरची लाईफ कशी होती, त्यांनी कोणते पत्र लिहिले, कोणते ग्रंथ लिहिले, कोणती पुस्तकं लिहिली. या संग्रहालयामध्ये संपूर्ण माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत बघायला मिळते, वाचायला मिळते, अनुभवायला मिळते. सो तुम्ही नक्की विजिट करा या प्लेसला. तुम्हालासुद्धा खूप काही शिकण्यासारखं मिळेल.
वाचनालयाच्या आतमध्ये जातोय. या वाचनालयामध्ये एकूण 5,000 पुस्तकं आहेत. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले लेख संग्रहसुद्धा आहेत. त्यात आंबेडकर चळवळ, आंबेडकर साहित्य, संविधानविषयीसुद्धा माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनामध्ये जी पुस्तकं लिहिली तीसुद्धा इथे उपलब्ध आहेत. जर तुम्हाला कोणतं पुस्तक वाचायचं असेल ते तुम्ही वाचू शकता. स्मारक संपूर्ण बघून आलोय. खूप चांगलं आहे, खूप चांगली माहिती दिली आहे इथे डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. तुम्ही सुद्धा नक्की इथे या आणि जे काही त्यांनी जीवनामध्ये केलं ना ते तुम्हाला नक्की समजेल की खरं तर डॉक्टर साहेब आंबेडकरांनी हे केलंय. तर नक्की या. खास करून स्त्रियांनी सुद्धा नक्की या की स्त्रियांसाठी डॉक्टर साहेब आंबेडकर काय काय केलंय ते सुद्धा इथे दिलेलं आहे. आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल किंवा नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, बेस्ट फ्रेंड सर्वांना शेअर करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटलाय. आणि तुम्ही जर इथे येणार असाल तरीसुद्धा कमेंट करा आणि आला असाल तरीसुद्धा कमेंट करा. आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून जे काही मी ब्लॉग टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करा.